माझ्या प्रिय अशा जेजुरीवर त्यांनी वाईट दृष्टीने पाहिले तर त्यांना कडक असे शासन केले जाईल की कोणतीही अशुभ शक्ती ह्या जेजुरीकडे वाईट दृष्टीने पाहण्याचे धाडस करणार नाही। देवा, आपण अगदी योग्य बोलला आहात। शुभाचा विजय आणि अशुभाचा विनाश होण्यासाठी त्यांना शासन हे व्हायलाच हवे। मी देखील बंधूंच्या मताशी सहमत आहे। आणि जर त्यांनी प्रधानजींचे म्हणणे मान्य केले नाही तर तसंच घडेल। देवा, आता मला निघायला हवं। होय। चौडप्पा, प्रस्थानाची तयारी करायला घ्या। जी, ते तर समजा झालंय देवा, समजी वाटच बघत आहे ती। होय, आणि देवांनी सांगितलं तसं सैनिकांनी जाऊन सांगतो म्या। येतो देवी। बंधू, दैत्याने नको ते कृत्य करण्याचे धाडस केले तर? आपण निश्चिंत असा देवी। देवा, येतो। आज पुन्हा एकदा अशुभ शक्ती ह्या डोकंवर काढू लागल्या आहेत। शुभाचे अस्तित्व चिरंतन राहावे म्हणून वेळोवेळी अवतार घ्यावा लागतो। मणी आणि मल्लाचा वध करण्यासाठी हा मार्तंड भैरवाचा अवतार घेतला खरा, परंतु तो केवळ तेवढ्यासाठीच नाही राहिलाय। अचानक यायला काय झालं? प्रधानजी येत आहेत। काय? हो, मला ठाऊक होतं तो खंडोबा युद्धाला येणार नाही, तो प्रधानजीनाच पाठवणार बोलणी करायला। या दैत्यांच्या सामर्थ्याचं भय तर वाटत नसेल ना त्याला? आता दैत्याने ठरवलं तर ते काय करू शकतात हे दाखवूनच देऊ। माते, माते, गणेश, तू कधी आलास? आत्ताच। माते, मी तुलाच भेटायला आलो होतो। मला? हो माते, प्रधानजी त्या दैत्यांकडे प्रस्ताव घेऊन गेले आहेत। त्यांनी त्या दैत्याकडे जाऊ नये तसं तुला वाटत होतं ना? हो, अजूनही माझं तेच मत आहे। मागे देखील मल्लासुराला श्री विष्णू समजवण्यासाठी गेले होते, पण त्यांचं त्यांनी ऐकलं नाही। हो माते, पण श्री खंडेराय म्हणजे साक्षात श्री महादेव, त्यांनी काही नियम निर्माण केले आहेत। पण अन्याय करणाऱ्याला दुसरी संधी द्यावी हा कसला नियम आहे? तसं नाही माते, पण एखाद्याला शासन करण्याआधी त्याची चूक सुधारायला एक संधी मिळायला हवी। मला हे मान्य नाही गणेश। आणि आता तू बघ, प्रधानजींचं देखील ते दैत्य ऐकणार नाहीत। आणि जर तसं झालं तर युद्ध होणार। त्यांना श्री खंडेरायांच्या क्रोधाला सामोरं जावे लागेल। मी देखील त्यांना शासन करण्यासाठी आतुर झाले आहे। माते, जेजुरीचे दायित्व माझ्यावर देखील आहे, आणि जर तसं झालं तर काय? तर मी स्वतः युद्धाला जाईन। श्री खंडेरायांनी युद्धाला गेले पाहिजे असं नाही, त्यांची अनुमती मिळवून
मी त्या दैत्यांना शासन करीन. नाही गणेश, मी तुला असं नाही करू देणार. पण का माते? त्या दैत्यांशी तू युद्ध करावं हे मला न पटणार आहे. माते, तू माझी काळजी नको करूस. मी नाही म्हटलं ना, पुरे आता. आणि तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस हे ध्यानात आहे ना तुझ्या? हो. बरं म्या काय म्हणतो गणुबा, आता अजून तुझं आहेच का? असं नाही, पण ऐकून तर घे. आपलं परदानजी उगाच तत गेलं बघ. हा खरं आहे. मला बी असंच वाटतंय बघ राघोबा. आपल्या प्रधानजीने त्या राक्षसामोर जाण्यापूर्वी त्याच्या मुसक्या बांधून त्याला हात या राजवाड्यात आणायला पाहिजे होतं. आता कसं बोललास? अरे आपल्या जेजुरीमध्ये येऊन व आपल्या लोकांनी त्रास देतो म्हणजे काय? अरे माझं तर हातच शिवशिवत्या. अरे मी तर आत्ताच जाणार होतो. तू हा म्याच. तू तर जाऊन काय करणार आहेस? अरे तू आता बोलतोयास, पण त्याला धरून आणला असता ना, मग नुसता बघत राहिला असतास. अरे जा र, हे काही विचारणं झालं काय तेव्हा? अरे माझ्या तलवारीमुळे येण्याची धमक नाही त्याची. अरे जावतोच तुला. अरे किती तोंडाची वाप दवडणार आहेस गणुबा? अरे जाऊ का तुला? जाऊ जाऊ दे, तुझ्या सारख्याचं काम नाही ते. आता जातो आणि त्याच्या मुसक्या बांधून आणतो त्याला हात. पर जाऊ दे, आपलं परदानजी गेलंच ना तर मग आपण कसं जाणार? नाही जाऊ दे, ते तुला नाही जमणार. चल तू चल. मला सांगतोय सांगतो, जावतो तलवार येऊ द्या. प्रत्यक्ष विष्णूंना खंडोबानी दूत म्हणून पाठविले. याचा अर्थ त्यांनी तुला महत्व दिलंय असं समजू नकोस. पण त्यांनी तुमचे महत्व जाणले नाही. तुला जर का त्यांचे महत्व समजले असते तर आज तू हे दुष्कृत्य करायचे धाडसच केले नसतेस. आपण दूत आहात आणि त्याच्या मर्यादा असतात. अरे कोण आहेस तू? काय बोलतोयस? कळतंय का नाही तुला? दुर्बल मनुष्य, येथेच गळा दाबून रक्तप्राशन करीन तुझे. मी शस्त्र घेऊन आलो नाही याचा अर्थ असा होत नाही की मी तुला काहीही करू देईन. विष्णुदेव, आमचे आपणाशी काही वैर नाही. आपण ज्या कार्यासाठी आलात ते सांगावे आणि परत जावे. आमचे वैर खंडोबा यांच्याशी आहे. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे दैत्य. मी काय सांगतोय ते आधी ऐक आणि मग बोल. श्री खंडेरायांनी तुमच्यावर कृपा केली आहे. तुम्हाला त्यांनी पाताळात जायची संधी दिली आहे. एका अर्थी क्षमाच केली आहे. खंडोबाने आमच्या मल्लासुराला पराभूत केले. मल्लासुराने त्यांचे दासत्व स्वीकारले. ही घटना आमच्या दैत्य कुळाला कलंक आहे. पण मी त्या पंथातला नाही. मी त्या खंडोबाला पराभूत करेन आणि मगच स्वस्थ बसेन. खूप मोठी चूक करत आहेस. चूक असेल तर ती आम्हाला मान्य आहे. मी तुम्हाला इथे एक संधी द्यायला आलो होतो. तुमच्या समोर शांततेचा प्रस्ताव ठेवला आहे. याचा अर्थ असा होत नाही की श्री खंडेराय तुमच्याशी युद्ध करायचं टाळत आहेत. प्रथम दर्शनी तर तसेच दिसते आहे. शेवटचं सांगतो, पाताळात निघून जा, नाहीतर युद्धाला तयार राहा. असं असेल तर मी युद्धाचं आव्हान स्वीकारतो आहे.
मी आताच सांगतो, मी त्या खंडोबाला पराभूत करेन. गपराव गुमान, पुण्यांदा आमच्या देवाचं नाव तुझ्या तोंडात घेऊ नकास. या विष्णू देवांना बाजूला कर, मग बघ मी तुझं काय करतो ते. चौडप्पा, युद्धाला तयार रहा. लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी, तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात? हे प्रस्ताव घेऊन दैत्यांकडे गेले आहेत. जोपर्यंत ते परत येत नाहीत तोपर्यंत ही अस्वस्थता अशीच राहणार. लक्ष्मी देवी, प्रधानजींवर दायित्व मी सोपवलेले आहे, परंतु त्याआधी तुमच्याशी मात्र त्यावर काहीच बोलणे झाले नाही. राज्य कारभाराच्या या अशा निर्णयाच्या वेळी तुम्ही, प्रधानजी, म्हाळसा, मी, आपण सर्वजण मिळूनच निर्णय घ्यायचो. परंतु आता मात्र परिस्थिती अशी आली की तात्काळ निर्णय घ्यावा लागला. मी समजू शकते देवा, आणि मला त्याबद्दल राग आला नाही. परंतु एक गोष्ट मात्र जाणवली. कोणती? तुमच्या या मार्तंड भैरवाच्या अवतार कार्यातील दिव्य अजून संपत आलेली दिसत नाही. काही ना काही घडतच आहे. लक्ष्मी देवी, शुभामागून अशुभाचं सावट हे येणारच. त्या दैत्यांना तुम्ही अत्यंत कठोर असं शासन केलं असतंच, परंतु मध्यस्थीसाठी प्रस्ताव घेऊन जाणं देखील योग्यच आहे. परंतु मी केवळ त्याविषयी बोलत नाही. राज्य कारभारा व्यतिरिक्त देखील अशी अनेक दिव्य आहेतच. होय, ते आहेच. म्हाळसा देवींनी बानूलाही जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली आहे, आणि आता ती देखील जेजुरी सोडून जाण्याच्या तयारीत आहे. होय, आणि नेमक्या अशाच वेळी राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि अशा प्रसंगी जर बानू जेजुरी सोडून त्या वाटेने गेली तर अनर्थ घडू शकतो असा विचार मनात येतो. लक्ष्मी देवी, ह्या जेजुरीच्या सुरक्षेचे दायित्व माझ्यावर आहे. माझ्या प्रजेला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू नये ह्याकडे माझे सदैव ध्यान असते, आणि तसंच घडेल. ते तुम्ही करालच. तुमच्या भक्तांवर तुमची सदैव कृपादृष्टी असतेच. परंतु तुम्हाला असं नाही वाटत की बानूच्या विषयी देखील काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे? आहेच, कारण बानूला सांगूनही तिने न ऐकता जाण्याचा निर्णय घेतला तर नाही लक्ष्मी देवी, मी असं घडू देणार नाही. बानूशी ह्या विषयी पुन्हा एकदा बोलावं का? परंतु आता ती ऐकेल असं तुम्हाला वाटतं? हे परत आल्यानंतर ह्या विषयी आपण काय तो निर्णय घ्यावा. होय, आता ते दैत्य प्रधानजीचा प्रस्ताव स्वीकारतील का नाही हे पाहायचे आहे.
थांब म्हाळसा. तुला असं नाही जाणवत की गेले कित्येक दिवस आपल्यामध्ये धड बोलणं देखील नाही? तू शांत आहेस, काहीच बोलत नाहीस. म्हाळसा, काय झालं? आपल्यात धड बोलणं होत नाही ही गोष्ट आता मला नेहमीची झाली आहे. म्हाळसा, असं का बोलत आहेस तू? सत्यच आहे ते. तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही, पण त्या बानूसाठी वेळ आहे. किमान मला याचं तरी समाधान आहे की आता असं होणार नाही. तुम्ही मला वेळ देऊ शकाल. म्हाळसा, राज्यात आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे तू देखील जाणतेस. आणि अशा परिस्थितीत तू कधीच शांत नव्हतीस. आपल्या प्रजेसाठी, इथल्या लोकांसाठी तू सदैव तत्पर होतीस. अजूनही आहे. जेव्हा मला हे कळलं होतं तेव्हा मी स्वतःहून वस्तीवरील प्रजेला भेटायला आले होते. मला माझ्या दायित्वाची जाणीव आहे. मग तुझ्या या अशा वागण्यामागे काही निराळे कारण आहे का? अर्थातच आहे. तुम्ही मला सिंहासनाचे जे अधिकार दिले आहेत त्यानुसार मी माझे निर्णय घेतले. पण काय म्हाळसा, तुझ्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. स्पष्ट सांगायचं झालं तर प्रधानजींना तुम्ही दैत्यांकडे का पाठवलं? तेही प्रस्ताव घेऊन. कशासाठी? मुळात मला हे आवडलेलं नाही. त्यांना दंड करायचं सोडून त्यांना सुधारण्याची संधी का द्यावी? आणि अशाने ते सुधारतील अशी आशा करणंही व्यर्थ आहे. आणि हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे. खरं तर ह्या क्षणी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लावू शकतो. परंतु तसं करणं खरोखरीच उचित आहे की नाही ह्याचा विचार तरी करायला हवा. आहेच. त्यांना शासन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण तुम्ही ते केलं नाही. आणि आता त्यावर मी काय बोलणार? म्हणून तू रागावली आहेस का? नाही, केवळ इतकंच नाही. ज्या अधिकाराने आपण सिंहासनावर बसून राजकारणाचे निर्णय घेतो त्याच अधिकाराने मी बानूला जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा केली होती. पण त्यातही तुम्ही हस्तक्षेप केलाच. कारण तसं करणं आवश्यक होतं. कारण ह्या परिस्थितीत तिने इथून जाणं योग्य नाही. का? म्हाळसा, हे तुला देखील ठाऊक आहे की त्या दैत्यांनी त्या वस्तीच्या आसपास असलेल्या लोकांना त्रास द्यायला आरंभ केला आहे. प्रधानजी त्यांना भेटायला गेले आहेत. कारण ह्याच रानात त्यांचे अस्तित्व आहे. आणि त्याच रानातून बानूला चंदनपुरीला जाण्यासाठी मार्ग आहे. म्हणजे तेच. माझ्या आज्ञेत हस्तक्षेप झालाच ना. पुन्हा ती या जेजुरीत थांबणार. कारण तिचे रक्षण करणे हे आपले दायित्व आहे. आपले? होय. या प्रजेचे रक्षण करणे आपले दायित्व आहे. तसेच बानूचे देखील. कारण बानू देखील ह्याच प्रजेचा एक भाग आहे.